नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे इझी फूड रेसिपीज मराठी चॅनलमध्ये. 30 भेंडीची भाजी नेहमी बनवून कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी येथे भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे. यानंतर भेंडीची देठं आणि टोकाकडील बाजू कापून घ्यायची आहे. ही भेंडी जास्तच लांब असल्यामुळे आता ह्याचे 2 भाग करून घेत आहे. लहान भेंडी असेल तर त्याचे 2 भाग करायची आवश्यकता नाही. त्याची फक्त देठं काढून अशा प्रकारे बारीक बारीक काप करून घ्यावेत. या भेंडीचे सुद्धा मी अशाच प्रकारे उभे काप करून घेत आहे. भेंडीमध्ये जर मोठ्या मोठ्या बिया असतील तर या बिया बाजूला काढून घ्याव्यात, कारण मोठ्या बिया भेंडी तळताना तेलामध्ये उडतात. त्यामुळे भेंडीमधल्या मोठ्या बिया काढून टाकाव्यात. अशा प्रकारे सर्व भेंडीचे मी उभे काप करून घेतले आहेत. आता एका बोलमध्ये मी भेंडीचे हे काप काढून घेतले आहेत. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे. येथे मी पाव चमचा मीठ घालून घेतले आहे. आता पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे. यानंतर तुम्ही जो कोणता मसाला घरामध्ये वापरत असाल तो मसाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त जसे तिखट हवे असेल त्याप्रमाणे घालून घ्यावा. येथे मी कांदा लसूण मसाला वापरला आहे. आता पाव चमचा जिरे घालावे आणि 1 चमचा कॉर्नफ्लोअर घालून घेतले आहे. कॉर्नफ्लोअर नसेल घालायचे तर आपण तांदळाचे पीठसुद्धा घालू शकतो. आता यामध्ये 3-4 चमचे बेसन घालून घ्यायचे आहे. अगदी थोडेसे पाणी घालून आता आपण हे सर्व एकत्र करून घेणार आहोत. जास्त पाणी घालायचे नाही. फारच कोरडे वाटत आहे त्यामुळे आणखी थोडेसे पाणी घालून एकत्र करून घेणार आहे. पीठ आणि मसाले भेंडीला व्यवस्थित लागतील याप्रमाणे आपण हे सर्व एकत्र करून घेतले आहे. गॅसवर कढई तापत ठेवली आहे. आता एक एक करून अशा प्रकारे भेंडी या तेलामध्ये टाकून घ्यायची आहे. ही भेंडी कुरकुरीत होण्यासाठी गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे. चांगली कुरकुरीत होईपर्यंत भेंडी आपल्याला तळून घ्यायची आहे. अधूनमधून भेंडी झाऱ्याने पलटवून घ्यायची आहे. भेंडी तळताना गॅस मोठाच ठेवून तळून घ्यायची आहेत. त्यामुळे भेंडी मस्त अशी कुरकुरीत होईल. या चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदाच जर हा व्हिडिओ पाहत असाल तर आणखी असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.
तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तसेच कमेंट करायला विसरू नका. पाहू शकता भेंडीचा रंग बदललेला आहे. आणखी थोडी आपण ही भेंडी तळून घेणार आहोत. गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत ही भेंडी आपण तळून घेणार आहोत. मस्त अशी कुरकुरीत भेंडी तळून झाली आहे. आता ही भेंडी आपल्याला टिश्यू पेपरवर काढून घ्यायची आहे. मस्त अशी कुरकुरीत भेंडी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तसेच कमेंट करायला विसरू नका.